ग्रँडमास्टर सुनील खताळ यांची शिबिराद्वारे राज्यात घोडदौड शासन दखल घेईल काय? सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यातील पाडेगावचे सुपुत्र इंडियन तायकोडो कराटे किक मार्शल आर्टचे ग्रँडमास्टर सुनील खताळ गेले 43 वर्ष जुडो कराटेद्वारे मुला-मुलींना प्रशिक्षण देत आहेत. त्यांचे कार्य महाराष्ट्रभर पसरले आहे. नुकतेच शिर्डी येथे दिवाळीनिमित्त शिबिर संपन्न झाले. तेथील जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर शिर्डी यांनी खेळाडूसह सर्वांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा आलेख पाहून मुख्यमंत्र्यांनी माध्यमिक प्राथमिक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी घडवण्याचे कार्य त्यांच्या हाती सोपवले तर उद्याचा महाराष्ट्र सुजलम झाल्याशिवाय राहणार नाही. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जुडो कराटे गल्ली ते दिल्ली तेथे नावलौकिक केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होणार नाही असे ग्रँड मास्टर सुनील खताळ यांनी म्हटले आहे. बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद. मुख्य संपादक शौकत शेख. One, two, three. तुला करायचं हातीचं वर बघायचं ना हे करायचं. पहिल्यांदा उजव्या साईडला करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. डोक्याच्या वर हात कसं डॉक्टर सुनील खताळ असं सांगू इच्छितो की गेले 43 वर्ष झालं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आता दिवाळीनिमित्त शिर्डी साईबाबाच्या पुण्यनगरीमध्ये 8 दिवसाचा अष्टपैलू व्यक्तिमत्व शिबिराचा कॅम्प घेतला. या कॅम्पमध्ये आम्ही 40 प्रकारचं ट्रेनिंग घेतलं होतं. आज महाराष्ट्र शासनाचा उपक्रम जे गव्हर्नमेंटला शालेय स्कूल गेमला आहे ते सर्व गेम घेतले. तर फर्स्ट रायटिंग, स्केटिंग, नेमबाजी, जुदो, बॉक्सिंग, लाठीकाठी, ढानपट्टा, योगविद्या याचं ट्रेनिंग आम्ही घेतलं होतं. जुंबा डान्स, बॉम्बो वर्कआउट या सर्व प्रकारचं ट्रेनिंग मुलांना. एवढंच काय, संभाषण कौशल्य, न नफा न तोटा या धर्तू, वॉटर पार्क आहे, साई तीर्थ आहे, समाजामध्ये कला, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांचं विचार प्रगट होण्यासाठी, मुलांचं चांगलं ताकदवान बनण्यासाठी मुलींना संरक्षणाचे धडे तर गिरवतोच आहे, पण मुलांना पण त्याच्याबरोबर धडे गिरवण्याचा आम्ही प्रयत्नांचं सुद्धा. औरंगाबादला गेलो, वेरूळ लेणी बघितली, जबरा मारुती बघितला, देवगड बघितलं, सिद्धटेक बघितलं. अशा वेगवेगळ्या पर्यटन स्थळाला सुद्धा आम्ही भेट दिली. अशा पद्धतीचा आमचा कॅम्पचा नित्यनेम चालायचा. सकाळ संध्याकाळ दिवसभर सर्व शेड्यूल एक वेळापत्रक आम्ही बदललं होतं. न नफा न तोटा मुलांच्या कॅरियर गायडन्स झालं पाहिजे. मुलांना नुसतं कराटीचं आणि तायक्वांदोचं वळण न लागता मुलांनी आयुष्यात सकाळ कुठल्या वेळेला उठायचं, कुठल्या वेळेला जेवायचं, अभ्यास कसा करायचा, कुठल्या दिशेने गेली पाहिजे, MPSC स्पर्धा परीक्षेचं सुद्धा नॉलेज देण्याचा आम्ही प्रयत्न वेळोवेळी केला. मुलांना संभाषण कौशल्याचा विचार केला. एवढंच काय, जुंबा डान्स असेल, डान्स प्रकार असेल, याचं पण नॉलेज दिलं टेक्निकली. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या भागामधनं या अशी मुलं आली. फलटण, खंडाळा, बारामती, पुरंदर या भागातली मुलं विशेषतः मी आणली होती. त्या भागातली मुलं होती 42 संख्या होती आमच्या या संख्यामध्ये. याच्यामध्ये सर्व नॉलेज देण्याचा आम्ही वेळोवेळी प्रयत्न. शिर्डी बाबांच्या पुण्यनगरीमध्ये आम्हाला जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी आम्हाला भेट देऊन मार्गदर्शन केलं. आपल्या कॅबिनमध्ये बोलवून घेतलं. जर आमच्या पाठीशी असेच क्लास 1 अधिकारी झाले तर मुलांनाही चालना वाटते, मुलांनाही वाटतं आपणही क्लास 1 अधिकारी व्हावं. अशा पाठीशी राहण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. त्यांनी वेगवेगळे मार्गदर्शन केलं आम्हाला. जीवनामध्ये वागायचं कसं, चालायचं कसं याचं सुद्धा मार्गदर्शन दिलं. मला असं सांगावंसं वाटतं की आता सर्व प्रकारचं साईधाम म्हणून नवीन तिथं उद्घाटन झालेलं आहे 1-4 दिवसापूर्वी. त्याचं सुद्धा आम्ही भेट दिली. वेगवेगळे प्रकार बघितले तिथं साईधामचं. विशेष साई तीर्थ आहे, वॉटर पार्क आहे, यालाही भेटी दिली. जिल्हाधिकारीच्या मार्गदर्शनाखाली नेहमी आम्हाला तनमानाने आमच्या वडीलधाऱ्याप्रमाणे मायेचा हात आमच्यावर फिरवत असतात. तर महाराष्ट्र शासनाने आमच्या हे उपक्रमाची दखल घेतली पाहिजे. वेगवेगळ्या महाराष्ट्रात जेवढ्या प्राथमिक आणि हायस्कूल शाळा आहेत, माध्यमिक शाळेला जर आमच्यासारख्या खेळाडूंना सुट्टीच्या कालखंडात आपल्याला जर सुट्टी शिकवण्यासाठी जर मार्शल आर्टचं ट्रेनिंग देण्याचा शासनाने प्रयत्न केला तर नक्कीच आम्ही 100% त्या भागात जाऊन शिकवेल. मला तर असं सांगायचं वाटतं, घरचा प्रपंचाचा विचार न करता
वेगवेगळ्या भागात मुलं घडवतो. जोपर्यंत मी ह्या पृथ्वी तलावर जीवन जगतो तोपर्यंत मार्शल आर्टचं ट्रेनिंग वेगवेगळ्या भागात दीनदयाळ दुबळ्यांना, श्रीमंताला तर नेहमी ट्रेनिंग मिळतं, पण गरिबाच्या मुलांना मिळलं पाहिजे. दारिद्र्यरेषेखालच्या मुलांना मोफत शिकवण्याचा आमचा मानस आहे आणि प्रयत्न करतोय. ज्यांना आईवडील नाही अशा मुलांना सुद्धा मोफत ट्रेनिंग देण्याचा आम्ही मानस करतोय. तर दीन दुबळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा, महाराष्ट्र संतांचे विचार आमच्या पाठीशी राहावं म्हणून वेगवेगळे उपक्रम घेण्याचा मानस प्रयत्न केलेला आहे आणि करतो. इथून पुढच्या काळात सुद्धा महाराष्ट्र शासनाने आमच्यासारख्या खेळाडूची दखल करावी, मुख्यमंत्र्यांनी दखल करावी आणि ह्या उपक्रमाला चालना द्यावी, अशा पद्धतीचं मला बोलावायचं वाटतं. मला जी बोलावायची संधी दिली त्याबद्दल मी माझं मनोगत पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.